राधानगरी तालुक्यातील मानेवाडी येथील अंगणवाडीमध्ये मुलांचा खाऊ बनवत असताना सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। क्लासरूममध्येच किचन असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने दोष नेमका कोणाला द्यायचा असा सवाल उपस्थित होत आहे। केवळ दैव बलवत्तर म्हणून या स्फोटामुळे कोणालाही इजा झाली नाही। मानेवाडी हे दुर्गम आणि डोंगराळ गाव आहे। येथील अंगणवाडीत 19 विद्यार्थी आहेत। आज 10च विद्यार्थी उपस्थित होते। मुलांचा खाऊ बनवत असताना पाईपमधून गॅस लिकेज झाला। अंगणवाडी सेविकाने तात्काळ सर्व मुलांना वर्गाबाहेर काढले। यानंतर आगीचा भडका उडाला। या आगीत वर्गातील साहित्य जळाले। ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली। एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन स्फोटाच्या कारणांची चौकशी करणार असल्याचे सांगितले। 2-3 महिन्यापूर्वी आम्ही सुद्धा इथे मीटिंग घेतली होती। यांच्याच अंगणवाडी बीटची मीटिंग घेतली होती। त्यांना सगळ्या सूचना दिल्या। याच्यापूर्वी वारंवार आम्ही सुरक्षा अंगणवाडी गॅस कनेक्शन असेल किंवा इतर सेफ्टी कशी बाळगावी याच्या वारंवार सूचना देत असतो। तरी त्यांनी अंगणवाडीच्या किचनमध्ये ते गॅस कनेक्शन न लावता किंवा सेट न जोडता त्यांनी त्या कोपऱ्यामध्ये जोडलेला होता। ही चुकीची गोष्ट आहे। त्यांनी ह्या गोष्टी करायला नसल्या पाहिजेत। त्यांचा आम्ही खुलासा घेऊ। जे किचन इथं आहे, किचन म्हणून इथं जे खोली आहे त्या खोलीमध्ये कट्टा सुद्धा नाही किचन, त्याबद्दल काय सांगा? कट्टा म्हणजे ह्यांना सर्व सांगितलेलं आहे आम्ही की ग्रामपंचायतकडे आपल्या लेखी मागणी जसं किचन कट्टा असेल किंवा शौचालय जे काय असतील आपल्या भौतिक सुविधा किंवा पायाभूत सुविधा ज्या पाहिजेत ह्या सर्वाची मागणी करावी आणि तेव्हा म्हणजे आपली अंगणवाडी ही परिपूर्ण होईल। ह्या सर्व सूचना यांना दिलेल्या आहेत। यापूर्वी वारंवार सूचना दिलेल्या आहेत। यांनी सुद्धा पाठपुरावा ग्रामपंचायतकडून केले पाहिजे। ग्रामपंचायत सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे। या अंगणवाडीतील क्लासरूममध्येच खाऊ शिजवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। किचन खोलीत कोणत्याही प्रकारची सुविधा नसून येथे कौले ठेवले आहेत। अंगणवाडीसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा देखील येथे उपलब्ध नाहीत। त्यामुळे दोष नेमका कोणाला द्यायचा हा प्रश्न अनुत्तरित आहे। रेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।